कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही घर जावई झालं ठीक आहे. तुमच्या बहिणीचं बाहेर लपडा असताना पण तिच्या दुसऱ्याशी लग्न लावता का? ओ पाहुणं, माझ्या बहिणीबद्दल काय चुकीचं बोलायचं नाही. एक शब्द बोलला ना पुढं तर तू आहेस आणि मी आहेस. सोड त्याला. का खरं बोललो तर झोंबलं का तुला? तुला कर्ज फेडायचं आहे ना, म्हणून श्रीमंतांच्या गळ्यात बहीण देऊन कर्ज फेडायचा प्लॅन आहे का रे तुझा? गावास थांबे, थांब. परत दिसला ना गावात खलास करीन तुला. माझ्या बहिणी मी वाटलो कोण तुला? नाही, मी घर जावाई. माझ्या बहिणी कधी चुकीचं काय करणार नाहीत, कधी चुकीचं करणार नाहीत. माझ्या बहिणी अशा, माझ्या बहिणी अशा. दादा, काय करू दादा, काय करू धनुला? काय सांगू मी? अरे काय सांगू धनुला मी? अरे काय सांगू धनुला? शांत होतो. कसं शांत होऊ मी? कसं शांत होऊ? सकाळी एवढा मोठा न्याय देणारा डॅडींचा जावाई आज रस्त्यावर बसून रडतोय. ते शोभत का तुला सूर्या? दाजी, तुमच्यामुळे ना गावात डॅडींचं नाव खराब होईल. चला चला म्हणतोय ना, तुम्ही उठा. चला 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 लवकर, लोक बागते ती. चल चल चल. धनु दीदी, दाजी आले. आत्या, धनु दीदी आले का? सगळी तयारी झाली ना ग? हो आत्या, सगळी तयारी झाली. काय नवरी बाई, पोरगा बघितल्या बघितल्या डायरेक्ट लग्न चुरकून टाकूया का? हा धनु दीदी, करून टाक. दाजी पण लय भारी आहेत. हा? चला चला. सूर्या, अरे काय झालं? अरे काय झालं छत्री काका? पाहुणे येत नाहीत बघायला. का? त्याचं काय? हरकत नाही. ते नाही आले तर काय झालं? शेवटचे पाहुणे होते वय? ते नाही तर दुसरे कोणतरी येतील. त्यांच्यावर काय शिक्का लावला होता वय? अन तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का? मी काय म्हातारी झालीये का? उलट बरंच झालं. त्यांच्या वाटणीची खीर आहे ना, ती भी आता मला खायला मिळेल. माझाच फायदा आहे, हो की नाही वहिनी? मी आले, मी खीर खाऊन येते. हा धनु, वहिनी, छत्री काका काय झालंय? सूर्याचे डोळे खाला आलेत. तो रडलाय का? आणि पाहुणे येणार होते ते आता का नाही येत? ए छत्री, यांना ऐकायचंच आहे, सांगून टाक. सगळं सविस्तर सांगा बाबा. त्याचं काय? म्हणजे पाहुणे इकडे येत होते. हा, येता येता गावातली काही लोक भेटली. हा, आणि मग त्यांनी त्या पाहुण्यांना पाहुणे चिडले तर तसेच सूर्याकडे आले. सूर्याला लय काय बाय बोलले. तसेच निघून गेले. सूर्या एकटाच रस्त्यावर रडत बसला होता. शत्रुभैयानी त्यांना उचललं आणि इकडे आणलं.
हे बघा, आमची दाजी सदम्यामध्ये आहेत. मी जरा थांबतो त्यांच्याजवळ. हं? ओ न्याय देवता दाजी. सूर्या, चल 2 घास खाऊन घे. ओ दाजी, अहो एक पोरग गेलं म्हणून दुनिया संपती का? हा, आता त्या पोराने तुमची इज्जत नव्हती काढायला पाहिजे, पण काय आता विचार करून काय उपयोग आहे का? हे बघा, जेवणावर राग काढू नका. चला जेवायला. मला नाही जाणार जेवण. तुम्ही जेवून सूर्या, प्लीज प्लीज असं नको करूस. दाजी काय ऐकत नाही राव. सकाळी न्यायदाते झाले होते, आता न्याय मागते झाले. देवा, ए देवा, अरे असं नको रे वागू. एवढं आमच्या सोन्यासारखे दाजी, का त्रास देतोय त्यांना? मला नाही आवडलं तू वागलेलं देवा. शत्रू, तुझ्या पायाला काय झालं? तुझ्या पण पायाला कसं लागलं? माझ्या पण म्हणजे तेजूच्या पायावर पण जखम आहे. ओ, डॉक्टर तुळजा झाली डिटेक्टिव्ह तुळजा. अभिनंदन. अभिनंदन. मी सांगतो ना, त्याला लोड घेते. तेजूला आहे ना मी फुटलेल्या काचांवर चालायला लावलं. आता कसा विश्वास ठेवला का ना? आय, नको तिथं नको ते कनेक्शन कसं लावायला जमतं ग तुला? कसं जमतं कसं? आता ऐक, मी तिथं गेलो होतो जिथं छत्रीच्या डोक्याला लागलं, माझ्या हाताला लागलं, आणि आता पायाला पण लागलंय. खोट, साप खोट आहे हे. खोट? बर, कळतंय ना तुला, मग कशाला विचारते? सगळं जर मी सांगायचं झालं तर तू कशाची ती बॉम्बला ते जायला काय ते असते ते. ऐक ना, मला माझ्या पायापेक्षा आहे ना आता दाजीचीच लय काळजी वाटते. काळजी घे, अवघड आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.